आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत। स्वामी कृपेने जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता। ती इच्छा आज पूर्ण झाली आहे। मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत। त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास त्यांनी आवर्जून भेट दिली। श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला। या प्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपअधीक्षक विलास यामावार, पीआय जितेंद्र कोळी, पीआय महेश स्वामी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, गोकुळ शुगर्सचे चेअरमन दत्ता शिंदे, गोकुळ महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भाऊ लोणारी, गवंडी समाज अक्कलकोट तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवंडी, उद्योगपती शैलेश राठोड, वैजनाथ मुकडे, श्रीशैल गवंडी, माजी नगरसेवक यशवंत धोंगडे, रामचंद्र ससाणे, राजाभाऊ झिंगाडे, ॲडव्होकेट विजय हर्डीकर, मनोज इंगुले, संतोष कलबुर्गी, सुनील पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, शिवशरण आचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडळ आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।